पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 82व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं निधन झालेलं आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांच्याकडून। अजिंक्य, काय अधिकची माहिती आहे? अजिंक्य, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? होय होय। काय अधिकची माहिती आहे? गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीबद्दलची माहिती समोर आली होती, काय अधिकचे अपडेट्स? हो, अगदी बरोबर आहे। पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं निधन झालेलं आहे। खरं तर गेल्या काही दिवसापासून अनेक प्रकृतीच्या तक्रारी त्यांच्या होत्या। आता निधन झाल्यानंतर 2 वाजेपर्यंत त्यांचं त्यांच्या अंत्यदर्शनासाठी घरी मृतदेह ठेवण्यात येणार आहे। त्यानंतर 3:30 वाजता वैकुंठ स्मशानभूमी या ठिकाणी अंत्यविधी पार पडणार आहे। पहाटे 3:30च्या सुमारास जो आहे तो त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे। वयाच्या 82व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे। मोठी शोककळा खरं तर पुणे आणि परिसरावर म्हणावी लागेल, कारण की मोठे राजकीय नेते ते होते, पुण्याचे खासदार होते, पुण्यातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांचं मोठं काम देखील होतं। प्रकृती त्यांची खालावली होती, 82 वर्ष वय होतं आणि यातून त्यांना काही आजार देखील होत असल्याचं समजतंय। त्या सगळ्यातून त्यांचं आज पहाटे 3:30च्या सुमारास जे आहे ते निधन झालेलं आहे। वयाच्या 82व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे। 2 वाजेपर्यंत त्यांचा मृतदेह अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी ठेवला जाणार आहे आणि त्यानंतर 3:30 वाजता अंत्यसंस्कार केले जातील असं देखील सांगितलं जात आहे। नक्कीच अजिंक्य। पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं निधन झालेलं आहे। ते भारतीय हवाई दलात पायलटही होते। राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं आयोजन त्यांच्याकडे होतं। माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं निधन झालंय। वयाच्या 82व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय।